ही दृश्य बघा, अतिशय महत्त्वाची अहमदाबादमधली ही दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अपघातग्रस्त स्थळाची ते पाहणी करतील। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या संपूर्ण घटनेसंदर्भात शोकही व्यक्त केलेला होता आणि आज ते स्वतः या संपूर्ण अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। अहमदाबाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठिकाण राहिलेलं आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही मोठी दुर्घटना होणं निंदनीय आहे असंच त्यांचं म्हणणं। अपघात स्थळाची पाहणी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत, मात्र त्याआधी आता ते शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। ज्या ठिकाणी जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत। याशिवाय आपण जर बघितलं तर घटनास्थळाची पाहणी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रुग्णालयात जखमींची भेट घेण्यासाठी दाखल झाले। आपण पाहू शकतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर देखील एक विशिष्ट हावभाव जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहे। एक उदास असा चेहरा त्यांचा पाहायला मिळतो। अतिशय मोठी कारण दुर्घटना अहमदाबादमध्ये झालेली आहे आणि निश्चितच त्याची नाराजी चेहऱ्यावरती झळकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। नेमका अपघात कसा झाला असावा या संदर्भात त्यांनी माहिती घेतली आहे, कारण घटनास्थळावर काही ठिकाणी अद्यापही आग जी आहे ती धुमसती होती आणि एअर इंडियाच्या विमानाचे काही भाग जे आहेत ते त्याच ठिकाणी पडलेले होते। त्या संदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती घेतली आणि रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे। काही बॉडी आहेत त्या ठिकाणी, काही मृतदेह आहेत ते अद्यापही काढण्याचं काम सुरू आहे। त्या ठिकाणी सुद्धा बचाव कार्य करणाऱ्या सर्व दलांच्या जवानांसोबत देखील त्यांनी संवाद साधलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या 242 प्रवाशांमधून एक प्रवासी जो आहे तो वाचलेला आहे, तो बचावलेला आहे। 11A या सीटवरती बसलेला हा प्रवासी होता जो चमत्कारच म्हणावा असा वाचलाय आणि त्याची आता भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेऊ शकतात, कारण याच ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयामध्ये तो व्यक्ती सुद्धा उपचार घेतोय, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। जखमींना याच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या वाचलेल्या एका व्यक्तीसोबतही संवाद साधू शकतात। नेमकं काय घडलेलं होतं, कसा अपघात झाला आणि त्या व्यक्तीची प्रकृती नेमकी कशी आहे या संदर्भात सविस्तर माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेण्याची शक्यता आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जखमी अर्थातच विमानातले सर्वजण जे आहे ते मृत्युमुखी पडलेले आहेत, मात्र ज्या बिल्डिंगवरती विमान कोसळलेलं होतं ती बिल्डिंग जी आहे ती एक मेडिकल इन्स्टिट्यूट होतं। त्या ठिकाणी जेवण करताना सर्व विद्यार्थी बसलेले होते, काही शिकाऊ डॉक्टर्स बसलेले होते आणि अचानक हे विमान जे आहे त्या बिल्डिंगवरती, त्या इमारतीवरती कोसळलं आणि अनेक जण जखमी झाले तर काहींनी आपले प्राण गमावले। तर त्या ठिकाणी असलेल्या जखमींची आता पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेतील आणि त्यांच्याकडून या संपूर्ण दुर्घटनेसंदर्भातली माहिती ते जाणून घेतील। खरं तर काल सुद्धा काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत, मात्र प्रत्येक व्यक्तीचं हेच म्हणणं आहे की नेमकं काय झालं हे समजून घेऊ इतका वेळ सुद्धा मिळालेला नाही आहे, कारण केवळ 13 ते 14 सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे। एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर अचानक आग लागली आणि संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट पसरले। अगदी 13 ते 14 मिनिटांमध्ये ही संपूर्ण घटना घडली आणि गेला 265 जणांचा जीव। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता या अहमदाबादमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले, त्या दरम्यानची आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो।